सुनबाई, पाणी तापलंय का? हा बाबा, लाकडं ओली आहेत, तापतंय पाणी. हा ताई, ताई, हे ताई, ताई, तुला किती शोधायचं? ब्रश करायचं ना आपल्याला. काय काय ब्रश करायचं गपचूप. घे घे बघू, घे घे. बघ बघ, तू पण ना सगळी पेस्ट फुकट गेली ना आता. काय ग तू चलते? चल हे बघ, तुला आता चहा बिस्किट खायचे ना. हा मग ब्रश करायला नको आधी. चला 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 चला. रोज 15 रुपयाची पेस्ट फुकट जाते. चल घे 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 घे. पाडलं ते काय पण तू. ताई, हे ताई कुठे चालली? ताई, ताई, हे ताई, हे ताई चालली कुठे? हे ताई, ताई, अगं अगं ताई पडशील आता. ताई, ताई अशी काय करते? अगं ताई, थांब गं, पडशील कुठेतरी. ताई, हे ताई, अगं ताई, अगं ताई अशी काय करते? ताई, अगं ताई, काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? अगं तू डीडीटी काकाला घाबरलीस का? अगं अगं ते काका आहेत, तुला काही नाही करायचे. अगं ए, त्या डीडीटी वाल्याला आवाज बंद करायला सांग आणि इकडे जा म्हणो. हो, सांगते सांगते. ए बाबा, तुझं ते मशीन बंद कर. काय बोलताय? अरे आमची ताई घाबरते, सांगितलं ना तुला. बंद कर, जा इकडनं. ए ते काका गेले ना, काका गेले ना. तू कसे घाबरायचे नाही, लहान लहान गोष्टीला घाबरते. चला आता ब्रश करा. कला 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 कला. दूध घ्या. हे बघ जरा. नाही नाही, घाबरायची नाही आजी. दूध आणायला गेले बाबा. गेला काका तो. घाबरू नकोस. दूध कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? तुला. दूध भाकरी खायची ना. चला हाच्या बघू आता. हाच्या 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 हाच्या. आई हाक मारा मला. आ आ आ. काय 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 चाललंय? या दिवसात छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करते ना ती. विजय, अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस? सांगणार नाहीस? ताईमुळे अपसेट. ताई, अरे विजय, हे बघ, वास्तवाला जर हसं स्वीकारलंस तर एखाद्या लहान मुलीकडे जसं आपण बघतो ना, तसंच ताईकडे बघायचं. राधा, लहान मुलीकडे आपण बघतो ते 4 दिवस कौतुकाने बघतो. ताईच्या आयुष्यातले 4 दिवस म्हणजे आम्हालाही त्रास आणि आमच्यापेक्षा जास्त तिला त्रास. अरे एवढा काय त्रास करून घेतोयस तू? मला असं वाटतं एखाद्या गायनोकॉलॉजिस्टकडे जर आपण गेलो तर. तू म्हणतेस ते मला पटतंय राधा. माझ्या घरच्यांना कोण समजून सांगणार? तू समजवशील ना तर नक्की पटेल. काही पटणार नाही त्यांना. घे, नीट जेव, नीट जेव, नीट जेव. पाणी देऊ का तुला? हा घे पाणी घे. विजय, काही हवं नको ते मागून घ्या. हा सगळे अंधारात काही दिसत नाही मला. आबा, हा काय हवं असेल तर जरूर मागेन, नको तर मागणार नाही. काय हवंय ग तुला? अगं ते लोणचं आहे. तांबी भरवते या तुला. लोड शेडिंग वैताग आणलाय नुसता. अरे वा, बरं झालं लाईट आली. लाईट आला गेला ना. होता. या फॅनच्या बेरिंग बदलायला पाहिजे. अरे किती दिवस चालणारा पंखा? बरं का रे, ताई झाली तेव्हा तुझ्या बापाला 500 रुपयाची लॉटरी लागली होती. तेव्हा घेतला हा पंखा. काय रे? हो ना. ताई झाली तेव्हा किती गोड दिसत होती नाही का आबा? अहो, डोळे हे मोठे मोठे बदामासारखे. विजय, तुला सांगते, अरे भरपूर जावळ आणि वजन 7.5 पौंड. आबा, तुम्हाला आठवतंय ही अशी आहे हे जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? हो,
अशी मुलं देवाची लाडकी असतात आणि त्यापैकी एकीला देवानं आपल्याकडे पाठवलंय. कारण देवाचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण तिचा योग्य प्रकारे सांभाळ करू. हाच विश्वास आपण सार्थकी लावला पाहिजे. पण असं बोलून मी त्यावेळी तुमची समजूत काढली रे. पण आता मात्र असं वाटायला लागलंय की गेल्या जन्मी केलेलं पाप या जन्मी घराला पडलेलं भगदाड. आपण ताईचं गर्भाशय काढायचं. तू काय बोलतोस तुला कळतंय का? हो बाबा, या 4 दिवसात ताईला खूप त्रास होतो. ताईमुळे आईला त्रास होतो. त्यामुळे होणार सगळ्यांचीच कुचंबना, तिच्या वेदना, आणि दर महिन्याला हा त्रास होणार आहे बाबा. तिला खोलीत असं डांबून ठेवणं मला नाही पटत. हे बघ, हे सगळं आपल्या नशीबच आहे. निसर्गाच्या विरुद्ध आपण नाही जाऊ शकत. काय बोलताय तुम्ही बाबा? मेडिकल सायन्स आज एवढं पुढे गेलंय. अब या घरात तुम्ही सगळ्यात मोठे आहात. तुम्ही यांना सगळ्यांना समजून सांगितलं तर. अरे पोरा, कितीतरी झाडं झुडपं भयंकर तहान सोसत जगत असतात. त्यात आपलं तर नवीन काय आहे? देवानं प्रत्येकाला रिंगण आखून दिलेलं आहे. देव देव देव, प्रत्येक गोष्टी देवाचा दाखला द्यायलाच हवा का आबा? तुमच्या देवाला हे सगळं दिसतं, सगळं कळतं, मग त्याला आपण सोसत असलेलं दुःख नाही दिसत? ते नाही कळत त्याला? अरे पोरा, देवानं आपल्याला सांगितलं असतं हवं तर मागून घे, तर आपण ताईसारखी मुलगी मागितली असती का? मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यासाठी अट्टास कशाला? काय मिळवणार होत आपण? थोडं कमी दुःख, कमी त्रास, इतकंच ना? आबा, तुम्हाला कमी वाटणारा त्रास तिच्यासाठी तिच्या शेवटापर्यंत आहे. निदान तिच्यासाठी तरी हा निर्णय घ्या. बाबा, तुम्हाला माझं म्हणणं खरंच पटत नाहीये का? विजय, ते माझी मुलगी आहे. तिच्यावर माझं असलेलं प्रेम मी शब्दात नाही सांगू शकत. बाबा, तुमचा आशावाद वास्तवाला धरून असताना तर मी मान्य केलं असतं, पण अरे तोच एकमेव किरण मला जगाला स्फूर्ती देतो. माझ्यापासून तो तरी हिरावून घेऊ नकोस. चलतंय. अहो जेवण. बाबा, अहो तिला कुठे नेताय? आई, या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतो. तू उचल खालीस तर बाबा. हे बघ, मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. आई, आबा तुम्ही तरी. भगवान योगेश्वर. पुन्हा देव. अहो गुलाबशेठ, तांदूळ तोलताय का सोनं तोलताय? अरे सोन्यापेक्षा तांदूळ महाग झालाय आता. प्रत्येकाला सुट्टी दाणी दिली ना तर या गुलाबशेठचा गुलबिया होईल. गुलाबशेठ. अरे हो रे बाबा. हा, आणि काय हो बोला तुम्हाला? बस बस. हा, हे घे चल. गुलाबशेठ, हा, गुलाबशेठ द्या ना. अरे हो रे, थांब ना बाबा. काय घ्याय तुला? काय वाचायला वासवाला? देव प्रसन्न होईल असं. हा, होईल होईल, देव प्रसन्न होईल. हा घे. हो, गुलाबशेठ. अरे थांब ना, काय घ्याय? काय घोड्यावर बसू का? हा, तुला काय हवंय? एक 7 नंबर बेडी बंडल. 7 नंबर बिडी बंडल. हे घे चल. अहो कॉलेजला जायचंय. अरे पण आधीच्या बाकीचं काय? ते बाबा देणार आहेत पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात. मग सामान पुढच्या आठवड्यात घेऊन जा. अरे केव्हापासून सांगतो उधार दे उधार दे. तुम्हाला काय कळत नाही का? हा, पैसे नाही घरात तुमच्या? अरे 1200 रुपये उधार राहिले. केव्हापासून सांगतोय? 2 महिने झाले. अरे काय माणूस म्हणतो आहे की नाही? हा, काय हो तुला? हा घे. घे सामान. काय झालं? आधीचे पैसे दिल्याशिवाय उधार देणार नाही असं सगळ्यांसमोर बोलला तो. पैसे पळून चाललेत? मला सांगून काय उपयोग? काहीतरी मार्ग निघेल रे. मी पार्ट टाइम नोकरी करायचं ठरवलंय. काही नोकरी करायची गरज नाहीये. अजून जिवंत आहे मी. दूध याबांसाठी प्राजक्ताची फुलं आणली आहेत.
किती दिवस राबणार आहात एकटेच? वैताग आहे. सगळ्याच बाजूने जीवाची घुसमट नुसती. किती दिवस सहन करायचं असलं जगणं? ही एवढं ताण. पार्ट टाइम नोकरी करतो म्हणलं तर कमी पण आणतो यांना. कमीपणा वाटायचं काय त्यात? हं? अरे हे तुझं कॉलेजचं शेवटचं वर्ष. हे बघ, आता फक्त तुझा अभ्यास महत्वाचा आहे. एवढ्या हातातोंडाशी आलायस म्हणूनच तर काळजी वाटते त्यांना तुझी. नाही नाही म्हणत कोंड्याचा मांडा करून इथवर शिकवलंय तुला. आणि आता अगदी अगदी थोडक्यासाठी उभ्या संसारासाठी राब राब राबलेत ते. स्वतःच मन मारून हाऊस मौज बाजूला ठेवून तुला शिकवलं. विजय, तुला फार फार मोठं झालेलं बघायचंय त्यांना. सॉरी बाबा. अभ्यास सांभाळून कधी नोकरी करता आली तर करा. आणि त्या भंडाऱ्यांच्या ग्रिलचे पैसे यायचे, ते आले की वाण्याचं बिल देऊन टाकू. आणि हे काय, तो अजून कॉलेजला नाही गेलास? हो चाललोय बाबा. बाबा ते कॉलेजची फीस भरायची होती. अच्छा, शेवटची तारीख कधी आहे? कालच होती. मी परवा सांगितलं होतं तुम्हाला बाबा. अरे हो, विसरून गेलो, पार विसरून गेलो. ह्या 1-2 दिवसात आपण परीक्षेला नाही बसता येणार बाबा. अरे पण त्यांना सांगून बघ की 1-2 दिवसात देतो म्हणून. सरळ बस ग बाई. मला तेच विचारू दे मला. अगं, बस ग. अगं माझं ऐक, बस बस. आता मी तेच विचारतो. अगं आता काय बस बस बस. चला लवकर. हो, आलो आलो. शब्दली बाबा, हिला छान परीसारखी नटवा. हो नटवतो. अगं परीच आहे माझी नात. चला, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो परत. हो या. हे, असं नाही करायचं. अरे बाई, आता नाही करायचं. मिळालंच आता. हे बघ, आता मला- येतो आम्ही आता दोघंही तू शाणी बाहेर. आहे. हा, रडायची. हा? मी तुझी वेणी घालतो. तू मजा हो. नाही ये. अगं तू असं काय करतेस? थांब थांब थांब. गडबड करू नको. अगं मी तुला चांगली नटव. अगं ताई कुठे जातेस? अगं मला ए, ताई मागे ये. ताई अगं, किती सांगू तुला? अगं,
अगं मी आहे इकडे ये. मागे ये. ताई तू माझं ऐक. अगं ताई काय करतेस तू? चल. मी तुला खाऊ देतो. सांगतो चल तू आबा सांभाळतील. चल मी तुला खाऊ देतो. अगं चल मी खाऊ देतो तुला. ये इकडे आपण त्या खोलीत बसू. चल आपण माझं ऐक माझं जरा ऐकून घे. संध्याकाळी येतील ते. तू जरा इकडे चल इकडे चल. मी तुला खाऊ देतो. चल अगं ये चल ये चल. हे घे. राधा हे असं किती दिवस चालणार? माझी फीस तू किती दिवस भरणार आहेस? अरे विजय, तू आणि मी काही वेगळं आहे का? तुझे पैसे माझे पैसे असा प्रश्नच कुठे येतो? आणि हे बघ, आपण पैसे चांगल्या कामासाठीच वापरतोय ना. पण हे पैसे तुझ्या वडिलांचे आहेत. अरे विजय, हे सगळे पैसे जे खर्च होतात ते मी जे ट्युशन घेते त्याच्या मिळकतीतून. माझ्या वडिलांचे पैसे मी घेत नाही. आणि तुला ते परतच करायचं असतील ना तर हुंड्यातून वळते कर. कळलं? चल आता. नीलांजनं सभावासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्वरम्. ओम शं शनैश्वराय नमः. आबा अरे आलात का मुलांना तुम्ही? हो आलो. ताईने त्रास दिला का? कशी शांत झोपली बघ. दुधातून झोपेची गोळी दिली तेव्हा शांत झोपली. तिनो, मला वाटतं तिला एकदा महाराजांच्या पायावर घालून आणावी. बाबा मी कधी नाही म्हटलंय का? आणि जाई म्हणाला नाहीस. खरं सांगू बाबा, हल्ली या सगळ्याच गोष्टीवरचा विश्वास उडत चाललाय माझा. ताई, ए ताई, उठ बाळा, दूध बिस्किट खा. उठ, दूध बिस्किट खा. अगं असं करू दे बाळा. घे का. ताई बाळा, असं करू नये. बाळा. घे बिस्किट खा. ताई बिस्किट खा बाळा. खा. घे बाळा. असं करू नये बाळा. घे. अगं ताई, ए बाई, ताई असं करू नये बाळा. घे बिस्किट घे. असं करू नये बाळा. तुला भूक लागली ना? घे ना. घे बाळा. घे. वा, कशी फुलासारखी बिस्किट उधळली माझ्या बाळेनं. तू बसा, मी तुझ्याकरता पुन्हा बिस्किट आणि दूध घेऊन येतो. बस. किती मस्ती करते ग. आंघोळ कशी घालणार मी तुला? आता हा पाय पुढे करा. गरम पाणी घालते. सोनुली आमची ताई ग, त्या पाय चोलते मी तुझे. अगं धिंगाणा नको करू. थांब, हात पुढे करा आता. हा चोलू आणि अगं टाकलंस ना साबण, त्या खराब केलंस ना पाणी ते.
काय झालं तुला याच पाण्याने आंघोळ घालते. एवढं गरम पाणी करून घेऊन आले होते मी. कशाला मस्ती करतेस ग? सावकाश सावकाश सावकाश. ए असा हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, असा हात नाही लावायचा. चल काय दप्तर पाहिजे? हा देतो देतो. ए दादा जरा दप्तर दे ना. अहो काका आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय ना. अरे असं काय करतो, थोडा वेळ ती परत देईल तुला. देशील ना परत? हा ते हा शाबाश. घे. घाल 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 बघू. बरोबर घाल. हा शाबाश. तोवात घाल घाल घाल. आई शाबाश. वा वा वा. चल चल. या या. सावकाश सावकाश. छान छान. अरे वा वा. काय काय शब्दुली, कुठे चालली? शाळेला? हो. कितवीत आहेस? कितवीत आहेस? कितवीत आहेस तू? दहावीला? दहावी. वा वा, दादा अभ्यास कर, छान अभ्यास कर. हा दिसते मोठी, बाकी काय कळत नाही तिला. पडशील ग पडशील. अहो काका आम्हाला इकडे जायचंय. तिच्याकडचं दप्तर द्या. आली शाळा? हे ताई चल दप्तर दे त्यांचं. अगं त्यांचं दप्तर दे. ताई ताई त्यांचं दप्तर दे. थांब दे ना दे. अगं ताई त्यांचं दप्तर आहे ना ते. ताई असं काय करतेस? ताई माझं ऐक ऐक माझं ऐक. हे बघ हे बघ दप्तर त्यांचं आहे ना. त्याने दिलं की ना दादाने? दादाने दिलं ना. ताई दप्तर दे. ताई दप्तर दे. आपण जरा काठी दे तुमची. ताई दप्तर दे ना तर मारीन बघ. दप्तर दे ना तर मारीन तुला. दप्तर दे त्याचं. मारीन बघ. नाही ऐकणार नाही तू. ऐक अगं सोड सोड. अगं सोड. अरे सोड. अरे अरे काय ग शब्दुले, कुठे चाललीस? कुठे चाललीस? हा बाबांकडे. चला अहो लताबाई घ्या ना पान सुपारी. खाल्ली असती हो, पण आता ह्याला भूक लागली असेल ना. डबा देते आणि येते परत. बस म्हटलं की बसते, खा म्हटलं की खाते. चल चल. या नक्की. हो हो येते. बा